हर घर तिरंगा या मोहिमेचा शुभारंभ धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता। शिवतीर्थ चौक येथून या भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला असून या प्रसंगी मनपा कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा रॅली सुरू होण्यापूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद अब्दुल हमीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून सलामी देण्यात आली। उपस्थित मान्यवरांना राष्ट्रीय ध्वज आणि वृक्षाचं एक रोप देऊन सन्मानित देखील करण्यात आलं होतं। एक स्वाक्षरी देशासाठी या फलकावर जिल्हाधिकारी आणि मान्यवरांनी स्वाक्षरी करून फलक अनावरण केलं गेलं। तसेच हर घर तिरंगा या सेल्फी पॉइंटवर मान्यवरांनी हातामध्ये ध्वज घेऊन स्वयंस्फूर्तीनं सेल्फी काढून उपस्थितांना प्रोत्साहित केलंय। त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची शपथ उपस्थितांना देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे आकाशात सोडून तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला होता। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी आज धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका असलेल्या महापालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या साक्षीनं हा आपण प्रोग्राम सुरू करतोय। माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत व सर्व आमच्या महानगरपालिका आणि सर्व कर्मचारी सर्व विभागाचे कर्मचारी देखील आजच्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। या मोहिमेचा मूळ उद्देश एवढा आहे की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि तो एक त्यौहार म्हणून सण म्हणून साजरा केला जावा आणि प्रत्येकाला याचा अभिमान असावा आणि म्हणून प्रत्येकाच्या घरावर हा तिरंगा लावण्याची शासनाचे आदेश आहेत आणि याच्या माध्यमातून आपण एक आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम देशभक्ती हे आपल्याला जागृत ठेवणे आणि त्याचा एक दरवर्षीचा एक सण म्हणून त्याला आपण साजरा करावा यासाठी या मोहिमेचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून माझी सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका सर्व शासकीय कार्यालय सर्व नागरिक यांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या घरावर हा एक तिरंगा लावावा व त्याचा यथोचित सन्मान करावा। 15 ऑगस्ट झाल्यानंतर 13 ते 15 या कालावधीमध्ये आपल्या घरावरती हा झेंडा लागला पाहिजे। याच्या अनुषंगाने आपण आपल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि 15 तारीख झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो बरोबर सन्मानाने काढून तो पेटीत आपला बंद करून ठेवला पाहिजे। त्याचा कुठेही अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी एवढं मी नम्र आवाहन आपणा सर्वांना नागरिकांना करतो आणि आपल्याला या 15 ऑगस्टच्या येणाऱ्या आठवड्यासाठी शुभेच्छा देतो।